नाउ सी इन द नेक्स्ट पार्ट विल सी प्रॉपर्टीज ऑफ द रेशो. जर तुम्हाला रेशो आणि प्रपोर्शन मधला फरक कळला असेल, प्रपोर्शन हे 2-3 वेगवेगळ्या क्वांटिटीचं असू शकतं, त्यांची युनिट्स पण वेगवेगळे असू शकतात, पण रेशोमध्ये तसं नाही. आपल्याला रेशोचा पहिल्यांदा जास्त अभ्यास करायचा आहे. सो लेट अस सी प्रॉपर्टीज ऑफ द रेशो. व्हेन यू टेक रेशो ऑफ टू नंबर्स ए अँड बी, वी राईट इट ॲज किंवा वी इट इज रिटन ॲज आयदर ए अपॉन बी और ए इज टू बी. आता ए अपॉन बी म्हणजे आपल्याला भागाकार आहे आणि ए इज टू बी म्हणजे वेगळं काय असं वाटतं, खरं म्हणजे काही वेगळं नाही. लिहिण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे फक्त. ए इज टू बी और ए अपॉन बी ही लिहिण्याची पद्धत बघितली आपण. वेअर ए इज दिस न्यूमरेटर इज कॉल्ड द प्रीडिसेसर, किंवा अगदी सोप्या भाषेत तुम्ही फर्स्ट टर्म असं लिहू शकता. वेअर ए इज कॉल्ड द फर्स्ट टर्म अँड द बी इज कॉल्ड सक्सेसर, किंवा आपण त्याला सेकंड टर्म म्हणू शकतो. शब्द माहिती का पाहिजे, कुठेतरी एखाद्या उदाहरणात प्रीडिसेसर किंवा सक्सेसर असे शब्द वापरले असले तर आपल्याला एक कुठला तरी लक्षात ठेवा, म्हणजे दुसरा उरलेला असं आपल्याला लक्षात ठेवता येईल. सो सक्सेसर इज क्वाइट इझी टू रिमेंबर. सो सक्सेसर मीन्स इट इज द सेकंड, म्हणजे दुसरा जो असेल तो सक्सेसर म्हणतो. सो इन द रेशो ए इज टू बी, ए इज कॉल्ड फर्स्ट टर्म अँड बी इज कॉल्ड द सेकंड टर्म. नाउ इन द रेशो ऑफ in any ratio if the second term is 100, म्हणजे छेदामध्ये जर 100 असतील तर त्याला आपण म्हणतो पर्सेंटेज. देन इट इज नोन ॲज द पर्सेंटेज. खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे व्हॉट इज पर्सेंटेज. पर्सेंटेज इज क्वाइट ए रेशियो वेन द सेकंड टर्म इज 100. 18/100 आपण 18% म्हणतो. 59/100 आपण 59% म्हणतो. म्हणजे जर सेकंड टर्म 100 असली की त्याला आपण पर्सेंटेज असं म्हणतो. रेशो आणि पर्सेंटेज मध्ये काही फरक नाही. Percentage is same as the ratio when the second term is 100. The ratio remains unchanged if the both terms are multiplied or divided by a non-zero constant. आता खरं म्हणजे हे आपल्याला याच्या आधी कितीतरी वेळा झालेलं आहे. आपण आता 9वीत आहोत, म्हणजे 8वी पर्यंत कितीतरी वेळा आपल्याला झालेलं आहे. आपण जेव्हा रेशो रिड्यूस फॉर्म मध्ये करतो तेव्हा आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर एखाद्या गोष्टीने भागतो. जेव्हा आपल्याला छेद 100 करायचं म्हणजे पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्शन करायचं असेल तेव्हा आपल्याला रेशोचा डिनॉमिनेटर वाढवावा लागतो, म्हणजे त्याला आपल्याला कशातरी मल्टिप्लाय करावं लागतं. सो ए अपॉन बी इज इक्वल टू ए के अपॉन बी के, म्हणजे अंशाला आणि छेदाला आपण एखाद्या क्वांटिटी गुणलं, फक्त ती क्वांटिटी कशी पाहिजे, नॉन झिरो पाहिजे. झिरो क्वांटिटीने मल्टिप्लाय किंवा डिवाइड करून चालणार नाही. द रेशो रिमेन सेम. किंवा ए अपॉन बी म्हणजे ए ला आणि बी ला दोघांना के ने जे डिवाइड केलं, वेअर के नॉट इक्वल टू 0, इट इज द सेम व्हॅल्यू ऑफ ए अपॉन बी. म्हणजे when ratio remains unchanged when numerator and denominator or the first term and the second term is multiplied by a constant or divided by a constant which is a non-zero constant. Now quantities taken in the ratio must be expressed in the same unit. हेच मी तुम्हाला मगापासून सांगते की प्रपोर्शन मध्ये असं काय नसतं. 1 कप चहा घेतला, 1 चमचा साखर घातली, 1 चमचा पावडर घातली आणि 10 ml मिल्क घातलं, म्हणजे ह्याच्यातल्या सगळ्या क्वांटिटीज वेगवेगळ्या आहेत, युनिट्स वेगवेगळी आहेत. पण रेशोसाठी मात्र असं चालणार नाही. वेन यू टेक रेशो ऑफ टू क्वांटिटीज, द क्वांटिटीज मस्ट बी एक्सप्रेस्ड इन सेम युनिट. म्हणजे एक समजा वजनच आहे आणि 1 किलोग्रॅम मध्ये आणि 1 ग्रॅम मध्ये, तरी सुद्धा रेशो घेऊन चालणार नाही आपल्याला, कारण तो रेशो आपल्याला जसा पाहिजे तसा येणारच नाही. म्हणजे त्याचा अर्थच आपल्याला लागणार नाही. त्यामुळे दोन्ही रुपये पाहिजेत, दोन्ही किलोग्रॅम पाहिजेत, दोन्ही मीटर पाहिजेत, दोन्ही जे काय दोन्ही क्वांटिटीज आहेत ते एकाच युनिटमध्ये असल्या पाहिजेत, एकाच टाईपच्या असल्या पाहिजेतच आणि एकाच युनिटमध्ये सुद्धा त्या असल्या पाहिजेत. अँड द लास्ट अँड नॉट द लिस्ट, रेशो ऑफ टू क्वांटिटीज इज ऑलवेज युनिटलेस. म्हणजे आपण समजा घेतलं 2 kg/5 kg, याचं उत्तर आलं 2/5. इथे kg आपल्याला लिहायचं नाहीये, kg कॅन्सल होतो असं त्याचा अर्थ. रेशो इज ऑलवेज युनिटलेस आणि म्हणूनच ते मुळात त्यांची युनिट सारखी असायला लागतं. जर ती युनिट सारखी नसली तर कॅन्सलच होणार नाही ना, आणि मग त्याला युनिट शिल्लक राहील काहीतरी. त्यामुळे जर रेशो घ्यायचा असेल तर तो 2 सेम क्वांटिटीजचाच घ्यायचा आहे, सेम इन द सेन्स सेम युनिट्स, सो दॅट रेशो ऑफ टू क्वांटिटीज ऑलवेज युनिटलेस, म्हणजे त्याला कुठल्याही परिस्थितीत कोणतं युनिट असणार नाही. नाउ सी वन प्रॉब्लेम अबाउट द रेशो ऑफ द एजेस ऑफ सीमा अँड राजश्री. म्हणजे 2 मुली आहेत, सीमा अँड राजश्री. देअर रेशो ऑफ देअर एजेस इज 3:1. इट डज नॉट मीन दॅट एज ऑफ सीमा इज 3 अँड एज ऑफ राजश्री इज 1. डोंट ट्राय टू रेकॉग्नाइज लाईक दॅट. देअर रेशो इज 3:1. द रेशो ऑफ एजेस ऑफ राजश्री अँड अतुल, म्हणजे परत 2, एक मुलगी आहे आणि मुलगा आहे.
Rajashri and Atul is 2:3. Then what is the ratio of the ages of Seema, Rajashri and Atul? तिघांचा एकत्र रेशो काय असेल? रेशो तिघांचा सुद्धा असू शकतो. आता एक गोष्ट लक्षात घ्यायचं, दोन वेगवेगळे रेशो दिलेले असतील आणि तिघांचा एकत्र रेशो काढायचा असेल तर एक नियम असा असला पाहिजे की द सेकंड टर्म ऑफ द फर्स्ट रेशो अँड फर्स्ट टर्म ऑफ द सेकंड रेशो शुड बी सेम, so that you can write the two ratios together as the ratio of three things. आता 3:1 आहे आणि 2:3 आहे. आता ह्या दोन्ही क्वांटिटी सारख्या पाहिजेत आपल्याला. मी काय म्हटलं नीट बघा, द सेकंड टर्म ऑफ फर्स्ट रेशो अँड फर्स्ट टर्म ऑफ सेकंड रेशो शुड बी सेम. म्हणजे आता हा इथे 1 आहे आणि इथे 2 आहे. आता ह्या 2 आणि 1चा आपण काय करू शकतो, तर सारखे करायचे म्हणजे किती करायचे, तर थोडक्यात त्या दोघांचा गुणाकार करायचा आणि करून टाकायचं. दोघांचा गुणाकार किती आहे, 2 आहे. म्हणजे ह्या 2चं काय करायचं आपल्याला, सॉरी ह्या 1चं काय करायचं, 2 करायचं. आताच आपण बघितलं की रेशो मध्ये आपण दोघांनी जर एखाद्या क्वांटिटी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला सेम आन्सर मिळतो. सो 3:1 इज सेम ॲज 6:2. ह्याला पण 2 ने मल्टिप्लाय केलं आणि ह्याला पण 2 ने मल्टिप्लाय केलं. आता हा रेशो काय आहे, 2:3 आहे. आता ही क्वांटिटी आणि ही क्वांटिटी सेम आहे, त्यामुळे आपल्याला डायरेक्ट दोघांचा रेशो कसा येईल, 6:2:3. हे तिघांचा रेशो आपल्याला कॉमन म्हणून लिहू शकतो. फक्त नीट गोष्ट लक्षात ठेवा की ह्या दोन रेशो मधली ही क्वांटिटी आणि ही क्वांटिटी सेम पाहिजे, नसेल तर ती सेम करून घ्यायची. अजून एक आपण उदाहरण बघूया. सी द सेकंड एक्झाम्पल. रेशोज ऑफ A's and B's age is 1:3 and ratios of B's age and C's age is 2:5. Find the ratio of A's, B's and C's age. आता इथे तुम्ही 9वीत आहात, कदाचित तुम्हाला त्या टाईपचे एक्झाम्पल असणार नाहीत, पण उदाहरण वाचताना आपल्याला जे लिंक आहे ती कशी आहे, A to B आहे आणि B to C आहे. काही उदाहरणामध्ये A to B दिलेलं असेल आणि C to B दिलेलं असेल तर आपल्याला ते A, B आणि C असं करून घ्यावं लागेल. आता काय प्रश्न नाही. आता दोन्ही रेशो बघा, 1:3 आहे अँड 2:5. अगेन इफ यू ऑब्झर्व the second quantity of the first ratio and first quantity of the second ratio both are different, they are not same, so you have to make it same. आता हे 3 आहे आणि हे 2 आहे, म्हणजे आपण किती करणार, मागे सोपं सांगितलं तुम्हाला मी. खरं म्हणजे त्यांचा LCM घेऊन करायला पाहिजे, पण तुम्ही साधं डायरेक्ट प्रॉडक्ट घेऊन केला तरी चालेल. 3 and 2चं प्रॉडक्ट येतो 6, त्यामुळे इथे पण 6 करायचं आणि इथे पण 6 करायचं. 1:3 is same as multiply both by 2, so it will be 2:6. पहिला रेशो झाला. Second 2:5. Again you have to make it 6, so you have to multiply this by 3, so it will be 6:3 ने multiply करिए 15. Now compare these two, 2:6 and 6:15. That implies it is 2:6:15. हे दोन सारखे असतील तेव्हा तुम्ही दोन्ही रेशनचं कॉम्बिनेशन करू शकता. So it is very simple example. Next, if you see the length of rectangular field. So you have a rectangular field whose length is 1.2 kilometer and whose breadth is 400 meter. You have to find their ratio. In the ratio, first quantity is length and second quantity is breadth. Now if you observe both quantities, they are not in the same unit, so you have to convert either kilometer in meter or meter in kilometer. मला वाटतं किलोमीटरचे मीटर करायला जास्त सोपं आहे. सो लेंथ 1.2 kilometer, that is 1.2 into 1000. It will be in terms of meter. आता 1.2 ला 1000 ने गुणल्यावर 1200 येईल, तुम्हाला कळलं असेल. हे मीटर मध्ये असेल आणि ब्रेड is equal to 400 meter. And now we can take the ratio of length to breadth. एक गोष्ट लक्षात ठेवा, जसा रेशो विचारला असेल तसंच उत्तर काढा. ब्रेड टू लेंथ असेल तर ब्रेड पहिलं घ्यायचं आहे, त्यामुळे जसं रेशो विचारला असेल तसंच तुम्हाला तुमचं उत्तर लिहायला लागेल. सो दॅट विल बी इक्वल टू 1200 अपॉन 400, दॅट इज 12/4 असं म्हटलं तरी चालेल. सो इट विल बी 3/1 किंवा 3:1. द रेशो ऑफ लेंथ इज टू ब्रेड. याचा अर्थ ब्रेड पेक्षा लेंथ 3 पट आहे असं थोडक्यात दुसऱ्या अर्थाने म्हटलं तरी चालेल आपल्याला.
सी नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द रेशो ऑफ फर्स्ट क्वांटिटी टू सेकंड क्वांटिटी. रेशो कसा घ्यायचा आहे ते नीट वाचायचं, नाहीतर खरं म्हणजे बरोबरच असेल ते, पण उत्तर जसं अपेक्षित तसं तुम्ही लिहिणार नाही म्हणून वेगळं सुद्धा येऊ शकतं. फर्स्ट क्वांटिटी टू सेकंड क्वांटिटी. नाउ रिमेंबर वन थिंग, व्हाईल टेकिंग रेशो द युनिट्स ऑफ बोथ क्वांटिटी शुड बी सेम. फर्स्ट क्वांटिटी इज 5 लिटर अँड सेकंड क्वांटिटी इज 2500 मिलीलिटर. आता ह्याच्यात लिटर आणि मिलीलिटर म्हणजे वेगवेगळे आहेत, म्हणजे तुम्हाला साठे करून घ्यायला पाहिजे. सो इन द फर्स्ट एक्झाम्पल 5 liters is equal to 5 into 1000 milliliter, that is 5000 milliliter. आणि मग रेशो is equal to 5000 upon 2500, that is 2/1, that is 2:1. म्हणजे रेशो करण्यासाठी आपल्याला दोन्ही क्वांटिटी सेम करून घ्यायला पाहिजे. दुसरं उदाहरण बघा. इन द सेकंड एक्झाम्पल इट इज गिवन इन मिनिट्स अँड सेकंड्स. तसंच इथे म्हणजे मुळातच एक क्वांटिटी दिली, ती सुद्धा एका युनिटमध्ये नाहीये, त्यामुळे ती आपल्याला सेकंडमध्ये करून घेणं जास्त चांगलं. सो 7 minutes and 20 seconds, that is equal to 7 into 60 plus 20, हे सगळं मिळून सेकंडमध्ये येईल. आता 420 अधिक 20 म्हणजे 440 सेकंड असं त्याचा अर्थ झाला, म्हणजे एका युनिटमध्ये करून घेतलं. दुसरे काय बघा, 5 minutes and 6 seconds, that is 5 into 60 plus 6 सेकंड झाले. 6×5 30 म्हणजे 300 अधिक 6 म्हणजे 306 सेकंड झाले. आणि मग आपण त्याचा रेशो काढू शकतो. रेशो विल बी इक्वल टू 440 upon 306. आता जेवढा जाईल तेवढा रिड्यूस करण्याचा प्रयत्न करा. राईट इन द रिड्यूस्ड फॉर्म असं म्हणजे त्या सूचनांमध्ये आहे, मी ते लिहायला विसरलो इथे. सो राईट इन द रिड्यूस्ड फॉर्म 220 upon 153. आता अजूनही ह्या दोन्ही क्वांटिटीना कुठल्या क्वांटिटीने भाग जात नाही, त्यामुळे 220 upon 153 हे तुमचं रिड्यूस्ड फॉर्म असं असणार आहे. सो दिस इज युअर फायनल आन्सर. देर आर 2 more examples taken here. 3 years and 4 months. आता हे सुद्धा वेगवेगळंच आहे, त्यामुळे आपल्याला 3 years म्हणजे 3 into 12 plus 4 टोटल मंथ्स झालं. 12×3 = 36 आणि 4 40 मंथ असं झालं त्याचा अर्थ. आणि दुसरा आहे 5 years and 8 months, म्हणजे जरा 5 into 12 plus 8 months झाले सगळे. 12×5 = 60 अधिक 8 म्हणजे 68 मंथ्स झाले. आणि म्हणून रेशो तुम्हाला लिहिता येईल 40 months upon 68 months. तुम्हाला ह्या दोघांनाही दिसतंय 4 ने भाग जातो. सो 10 upon आपण 4 ने भागाला होते. 4 × 1 = 4, 4 × 7 = 28. त्याच्या पुढे काय भाग जात नाही, त्यामुळे 10 upon 17 इज युअर आन्सर. अँड देयर इज वन मोर एक्झाम्पल, 2 months and 12 days. आता 2 months and 12 days, फक्त प्रश्न काय निर्माण होईल की महिन्याचे दिवस हे वेगवेगळे असू शकतात, त्यामुळे ते उदाहरणात दिलेलं आहे. महिना किती दिवसाचा घ्यायचा, तुम्ही 30 दिवसाचा घ्यायचा आहे, त्यामुळे 2 into 30 plus 12 म्हणजे 60 आणि 12 म्हणजे 72 डेज झाले हे. आणि दुसरं काय दिलेलं आहे 5 महिने आणि 8 दिवस. सो 5 months and 8 days, दॅट इज 5 into 30 म्हणजे 130 150 झाले, अधिक 8 म्हणजे 158. म्हणून रेशो तुमचा काय येईल इज इक्वल टू 72 upon 158. आता जेवढा पॉसिबल असेल तेवढं डिव्हिजन करा. आता 72चं काय होईल 36 होईल. आपण 2 केलं तर बे 7 = 14 आणि बे 9 = 18, त्यामुळे 36 upon 17, 9 × 7 = 16. म्हणजे अजून भाग जात असेल तर घालवा, नसेल तर दिस इज युअर फायनल आन्सर. पुढची उदाहरण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.